विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया संत जनाबाई यांच्या निवडक अभंगाचं विवेचन करणारा कार्यक्रम जनी म्हणे. संकलक आणि अभिवाचक विठ्ठल जोशी. जनी म्हणे पांडुरंगा माझ्या जीवीच्या जीवनदा. अहो यशोदेच्या हरी गोपिकांसी कृपा करी. वेणू वाजवितो हरी सर्व देवांचा सहाय्यकारी. धावे धावे गायी पाठी जनी म्हणे जग जेठी. जनाबाईचा हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून गोकुळातला श्रीकृष्णच आहे. त्याच्या खुणा याच पंढरपुरात सापडतात असं जनाबाई इथं म्हणत आहे. जन्माबरोबरच त्याच्या मधुर अशा सर्व लीला सुरू झाल्या. त्या लीला भक्तांच्या कल्याणार्थच भगवंताने घडविलेल्या आहेत. ज्यांनी ज्यांनी भगवंताचा बाल्यावस्थेत वध करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना भगवंताने मुक्ती प्रदान केलेली आहे. ही त्यांची गतजन्मीची पुण्याई म्हणायला हरकत नाही. आता तो विठ्ठल म्हणजेच यशोदेचा श्रीकृष्ण गोकुळात गोपिकांना त्रास देतो आहे. परंतु हा त्रास त्या गोपींना सुखाचा वाटतो, कारण यामध्ये भगवंताचं गोपिकांविषयीचं प्रेम लपलेलं आहे. हे त्या गोपिका सुद्धा जाणत आहेत. त्याबरोबरच हा हरी म्हणजेच विठ्ठल वेणूही वाजवतो बरं का. हा वेणू एवढा मधुर आहे की प्रत्येक ब्रिजवासी कृष्ण भक्तीत आणि वेणूनादात अक्षरशः आनंदानं न्हावून निघत आहे. हाच विठ्ठल सर्व देवांना सहाय्य पण करत आहे. म्हणजेच संत सज्जन धर्मरक्षण करणारे साधू संत आणि भगवंताचे भक्त या सगळ्यांचं तो दुष्ट दुर्जनांपासून हा हरी म्हणजेच माझा विठ्ठल यशोदेच्या घरी राहून रक्षण करत आहे असं जनाबाईंना इथं सांगायचं आहे. हा नुसता रक्षण करत आहे का, तर नाही. गोकुळातील प्रत्येकाची अवस्था श्रीकृष्णाच्या भक्तीत वेगळी अशी काहीच नव्हती जी जनाबाईंची आत्ता आहे. श्रीकृष्णाचं नाम घेतल्याबरोबर त्यांना ब्रह्मस्वरूपाची आठवण होत असे. कोणतीही महत्वाची कृष्ण भावना किंवा ज्ञान हे अमृतच असतं अशी अवस्था गोकुळात राहणाऱ्या सर्वांचीच होत होती. हा सुंदर भाव जनाबाईंना इथं प्रगट केलेला आहे. गोकुळात भक्तीचं स्वरूपच विलक्षण होतं. भगवंताची भक्ती करणारा प्रत्येक जीव भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यास आतुरच होता. त्याच्या दर्शनाची लालसा मनी सदैव बाळगत असलेला हा भगवंत त्याची इच्छा पूर्ण करणारच. गोकुळातील प्रत्येक जण म्हणजे स्त्री पुरुष गोप गोपिका भगवान श्रीकृष्णावरती अत्यंत प्रेम करणाऱ्याच होत्या. परंतु भक्ती लक्षणाचा पूर्ण आविष्कार गोपिकांच्याच ठिकाणी जनाबाईंना का दिसला असेल बरे. त्यांनी गोपिकांचंच उदाहरण इथं का दिलं, तर अनेक ठिकाणी गोपिका राहत होत्या. परंतु मोठमोठ्या नगरात असलेल्या गोपिका कृष्ण भक्तीत लीन होत्या का, तर नाहीच. त्या फक्त गोकुळातच होत्या. म्हणूनच भगवंतानी गोपिकांवरती प्रेम केलं. कृपा हा शब्द खूप महत्वाचा आहे. तो इथं जनाबाईंनी वापरलेला आहे. भक्त तर सर्वच असतात, परंतु भगवंताविषयीची आत्मिक तळमळ ही फक्त गोपिकांमध्येच पाहायला मिळते. म्हणून संत जनाबाईंनी इथं गोपिकांचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणूनच जनाबाईंनी हा विठ्ठल गोपिकांवरती कृपा करणारा आहे असंच इथं म्हटलेलं आहे. गोपिकांच्या अलौकिक दिव्य प्रेमाचं स्वरूप पाहण्यासाठीच भगवंतानी गोकुळात जन्म घेतला असं म्हणायला इथं काहीच हरकत नाही. त्यांचं वर्णन संत जनाबाई विठ्ठल महात्म्यात करत आहेत. भारतातील सर्व प्रांतातील साधू संत हरिभक्त आणि कवींनी याचं अनेक रूपकानं केलेलं वर्णन खूपच सुंदर आहे. आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून गोकुळात राहणारा गोपिकांचा भक्तीचा पूर्ण आविष्कार म्हणजेच माझा विठ्ठल आहे असं संत जनाबाई
या अभंगातून आपल्याला सांगत आहेत.